नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आज मी शेंगदाण्याचा ठेचा किंवा शेंगदाण्याची हिरवी चटणी करणार आहे. आपण नेहमीच लाल तिखट घालून खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची लसूण घालून किंवा न घालता सुकी चटणी करतो, पण आज मी हिरवी करणार आहे. थोडीशी गावरान पद्धतीची आहे. चला, अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. चल आपण जाऊया का साहित्य बघायला. वाटीभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ. इथं मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. 2 मिरच्या आहेत त्या जास्त तिखट आहेत आणि 2 मिरच्या कमी तिखट आहेत. ह्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. लसणीच्या 10-12 कळ्या घेतलेल्या आहेत. कढीलिंब घेतलेला आहे. 1 चमचा जिरं आहे. 1 मोठा चमचा तीळ आहे. भरपूर कोथिंबीर आहे. आणखीन 1 लिंबाचा रस आपण घालणार आहोत. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे. आणखीन इथं 1 वाटी शेंगदाणे मी कढईत घालून घेते आहे. हे शेंगदाणे भाजताना मी त्याच्यावर फक्त अर्धा चमचा तेल घालून घेते आहे. शेंगदाणे छान भाजून झाले, ते उडायला पण लागलेले. आता मी ते खाली काढून घेते आहे. शेंगदाणे मी खाली काढून घेतलेले आहेत. ह्याच कढईत मी कढीपत्त्याची पानं घालून घेते आहे. लसूण घालून घेते आहे. जिरं आणि तीळ घालते आणि हे थोडंसं भाजून घेते. आपलं हे मिश्रण 1 मिनिट छान भाजून झालेलं आहे. आपला कढीपत्ता पण बघा कुरकुरीत झालेला आहे. त्याचा सुरा होतो. मी आता गॅस बंद करून घेते आहे आणि हे मिश्रण खाली काढून घेते. आपण हे भाजून घेतलेलं जे मिश्रण आहे ना, ते सगळं गार केल्यावर तुम्ही ते मिक्सरमधून सुद्धा काढू शकता. पण मी इथं ते खलबत्त्यात कुटून घेणार आहे. एकतर आपण जर खलबत्ता वापरला नाही तर त्या खलबत्त्याला गंध लागतो. त्याचा वापर आपण कधी करत नाही. त्यामुळं अशा चटणी आम्ही नेहमी खलबत्त्यात कुटून घेते आणि आपल्या हाताची एक त्याला चव येते. शिवाय आपल्या हाताला पण व्यायाम होतो. पण हे कंपल्सरी नाही आहे, गरजेचं नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे चटणी कशातही कुटून घेऊ शकता. लसूण, कढीलिंब, जिरं आणि तीळ हे भाजून घेतले ना, हे सगळं मी याच्यात घालून घेते. मिरच्या घालून घेते. कोथिंबीर घालून घेते. थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. हे सगळं मी कुटून घेते. तुम्ही इथं तुम्हाला आवडत असेल ना तर कोथिंबीरीच्या बरोबर पुदिना पण घेऊ शकता. आमच्याकडे जरा पुदिना कमी खातात, त्यामुळे मी घालत नाही. आपलं हे मिश्रण थोडंसं अजून ओबडधोबड आहे. मी अजून थोडं बारीक करून घेते. तीळ आता कुठले येतात ना, त्याचा एवढा खमंग वास येतो आहे की काही विचारू नका. हे कुटलेले मिश्रण मी एका छोट्या ताटलीत काढून घेते आणि आता खलबत्त्यात मी शेंगदाणे कुटून घेणार आहे. आपलं हिरवं मिश्रण तयार आहे. मी आता ह्याच्यात शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे एकदम बारीक कुटायचे नाही आहेत. थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे त्याचे चव पण छान येते आणि क्रंच पण छान लागतो. आपले शेंगदाणे छान कुटून झाले. एकदम बारीक नाही आणि एकदम जाड नाही, असं जाडभरडं कूट तयार झालं आहे. ते मी आता एका ताटलीत काढून घेते. शेंगदाण्याचं कूट मी एका ताटलीत काढून घेतलं आहे. हे जे हिरवं वाटण आहे ना, ते पण मी याच्यातच घालून घेते. आता हे मिक्स करायचे आणि परत एकदा कुटून घ्यायचे.
की आपली चटणी तयार. अर्धा लिंबाचा रस पिळून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर अजूनसुद्धा अर्धा लिंबाचा रस पिळू शकता. आता ही चटणी एकत्र परत एकदा मी कुटून घेते. आपली चटणी कुटून झालेली आहे, एकजीव झालेली आहे. आता मी ती एका ताटलीत काढून घेते. रंग खूप छान आलेला आहे. शेंगदाण्यांचा ठेचा म्हटलं तरी हरकत नाही. चवीला तर एवढी सुंदर झालेली आहे. मुख्य म्हणजे त्यातले तीळ एकदम खूप सुंदर चव आली त्याच्यामुळे, एक खमंग लागतात एकदम. मंडळी, चटणी ठेचा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ना? मग कधी करताय तुम्ही? तुम्ही करा आणि मला कळवा. तुम्हाला आवडली की नाही ते पण कळवा. आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा रीतीनं आपली शेंगदाण्याची हिरवी चटणी किंवा शेंगदाण्याचा ठेचा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. नक्की करून बघा. आपला स्वयंपाक झाल्यावर आपण शेवटची भाकरी करतो किंवा पोळी करतो, त्याच टायमावर तुम्ही हे सगळं साहित्य भाजून घेऊ शकता आणि 5 मिनिटाच्या आत असा अप्रतिम चवीचा, झणझणीत, स्वादिष्ट, चविष्ट असा ठेचा तयार करू शकता. अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.